नमस्कार. टेक्नोट्स मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण अरिथमॅटिक प्रोग्रेशन, ज्याला मराठीमध्ये अंकगणिती श्रेणी असंही म्हणतात, ते काय असतं ते बघणार आहोत. जसं की इथे नंबर्सचा सिक्वेन्स दिलेला आहे 9, 15, 21 आणि 27. बरोबर आहे. 9, 15, 21, 27 हा सिक्वेन्स दिलेला आहे आणि तुम्हाला विचारलं आहे की हा दिलेला सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशनमध्ये आहे की नाही आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. मग हे कसं ओळखायचं बघा. हे पहिल्या टर्मला मी T1 कन्सिडर करते, दुसरी टर्म T2, T3, T4. ठीक आहे. मग आता समजा जर मी T2 मधून T1 मायनस केलं, म्हणजेच मी 15 मधून 9 वजा केले, तर मला किती भेटतायत? 6. सेम वे मध्ये जर मी T3 मधून T2 मायनस केलं, म्हणजेच 21 मधून 15 वजा केले, तर मला किती भेटतायत? 6. आणि सिमिलर वे मध्ये जर T4 मधून मी T3 वजा केले, म्हणजे 27 मधून जर 21 वजा केले, तर मला काय भेटतायत? 6. तर इथे काय होत आहे, मला प्रत्येक ठिकाणी काय भेटतंय? सिमिलर डिफरन्स भेटतोय. बरोबर आहे. याचाच अर्थ हा झाला की जेव्हा पुढची जी संख्या असते, नेक्स्ट स्टेप, जर ही Tn असेल तर Tn+1 वाला जो नंबर असतो, त्या नंबरमधून किंवा त्या संख्येमधून जर मी मागचं Tn वाली संख्या मायनस केली, तर मला डिफरन्स भेटतो. आणि तो कसा असतो? कॉन्स्टंट असतो. कशामध्ये? जर तुमचं सिक्वेन्स अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये असेल तर हा डिफरन्स कॉन्स्टंट असो. मग तुमच्या अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये 100 संख्या का असेना, पण कोणत्याही दोन संख्या जर तुम्ही उचलल्या, समजा एखादी संख्या 25व्या ठिकाणी आहे आणि त्याच्या पुढचे 26व्या ठिकाणी, तर T26 मायनस T25 इज इक्वल्स टू कोणती संख्या समजा तिसऱ्या ठिकाणी आहे आणि दुसऱ्या ठिकाणी, तर या दोघांमधला डिफरन्स हा सेमच असणार आहे या दोघांमधल्या डिफरन्स मधला. ठीक आहे. आणि हाच रूल इथे काय होतोय? सॅटिस्फाय होतोय. म्हणजे हे दिलेला सिक्वेन्स काय आहे? हा AP मध्ये आहे, अरिथमॅटिक प्रोग्रेशन आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये काय होतं बघा, 7 7 7 7. तर आता मला काय करायचं, समजा या सेकंड वाल्या 7 मधनं फर्स्ट वाला 7 0 मायनस केला, 0. दिस 7 मायनस 7 0. दिस 7 मायनस 7 0. म्हणजे मला एक कॉन्स्टंट डिफरन्स भेटतोय. बरोबर आहे. D, जो की 0 आहे. म्हणजे दिस इज ऑल्सो इन AP. ओके. आणि लास्ट एक्झाम्पल बघा, आपलं तिसरं काय आहे? -2 -6 -10 आणि -14. -2 -6 -10 -14. सेम जसं इथे आपण केलं होतं एक्झिक्यूट, तसं सेम मध्ये काय करायचंय? T2 मायनस T1 म्हणजे काय येईल? हे माझं झालं T1, हे T2, हे T3, हे T4. तर T2 मायनस T1 काय येईल? -6 मायनस -2 म्हणजे -6, हे मायनस मायनस प्लस झालं, +2 म्हणजे -4. मग करूया T3 मायनस T2 काय? -10 मायनस -6 हे झाले -10, वजा वजा काय झालं? अधिक होऊन जाईल, प्लस होऊन जाईल. मायनस मायनस प्लस 6 म्हणजे -4 आन्सर झाला. आणि सेम वे मध्ये T4 मायनस T3 करून बघू. T4 काय? -14 मायनस -10, -14 मायनस -10 -10. तर हे काय झालं? -14 प्लस 10, हे काय झालं? -4. तर बघा, इथे सुद्धा मला प्रत्येक ठिकाणी काय भेटतं? कॉन्स्टंट डिफरन्स भेटतोय. D काय? -4. म्हणजे ही सुद्धा दिलेलं सिक्वेन्स काय आहे? AP मध्ये आहे. तर या प्रकारे तुम्ही दिलेल्या सिक्वेन्सला ते अरिथमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहे का नाही हे ओळखू शकता.